ओ कुठे? खूप दिवस झाले ना शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घ्यायची आणि तिथल्या प्रसादातलं जेवण जेवायची फार इच्छा झाली. आता शेगावला जाणं तर शक्य नाही, फार लांब आहे. सो ठाण्यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांचं फार सुंदरसा मठ आहे आणि त्याच्या शेजारी त्याच थीमवर, शेगावच्या मंदिराच्या थीमवर, ते सेवेकरींच्या रूपात एक छानसं हॉटेल आहे प्रसादालय नावाने. माहिती असेल सगळ्यांना, पुण्यामध्ये त्याचे फार ब्रांचेस आहेत. सो तिथे आज गजानन महाराजांच्या आशीर्वादाने मिळालेला प्रसाद खाण्याची इच्छा आहे. चला तर मग जाऊया. मंडळी, आता आपण पोचलो आहे कळव्याच्या खाडीच्या ब्रिजवर. नवी मुंबई साईडनी जर कोणी येणार असेल तर त्यांनी कळव्यापर्यंत सरळ सरळ यायचं आहे. कळव्याचा ब्रिज चढून, खाडीचा ब्रिज चढून क्रॉस केल्यानंतर तुम्हाला एक ओव्हरब्रिज येईल. तो क्रॉस करून तुम्हाला यायचं आहे कोट नाक्यावरती. कोट नाका क्रॉस केल्यावर आपल्याला लागतं तळावपाली. तळावपालीवर तुम्ही ठाणा स्टेशनवरून जर येत असेल तुम्हाला सरळ सरळ यायचं तळावपालीपर्यंत. तळावपालीवरून तुम्हाला घ्यायचं लेफ्ट टर्न घेऊन तुम्ही पुढे 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 आलात की तुम्हाला गजानन महाराजांच्या मठाच्या इथे जाता येईल. हे आहे आपले विसर्जन घाट. गणपतीमध्ये हे सगळे ॲक्टिवेट असतात. आणि इथून जर तुम्ही बघाल तर झाडीतून तुम्हाला एक लालसर भिंत दिसेल. पाठीमागे दिसते ती लालसर भिंत म्हणजे आपल्या ठाण्याची शान आहे. गडकरी रंगाचं नाट्यगृह. मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहे संत गजानन महाराजांच्या मठाजवळ. फार सुंदर असं मठ आहे. पाहूया आतमध्ये शूटिंग करू देतात का नाही, तर मी बाहेरून तरी ॲटलिस्ट करेल. चला तर. मंडळी, हे आहे प्रसादालय हॉटेल ठाण्यातील राम मारुती रोड इथे, अगदी गजानन महाराजांच्या मठाच्या शेजारीच आहे. चला तर मग आतमध्ये एंट्री करूया आपण. आहे मराठी थाळी. माझ्याला मॅक्टल कॉकटेल नाही, छास मिळते. ही रेग्युलर थाळी आहे, ही मिसळी थाळी आहे, ती मिनी थाळी आहे. एक सुरणची भाजी आहे, पापड आहे आणि उसळ आहे, डाळ आहे, कढी आहे आणि ही पण उसळ आहे, भजी आहे, पुरी आहे, भाकरी आहे. पोटभर जेवायचं. दोन प्रकार आहेत. प्लेन राईस मिळेल तुम्हाला आणि मुगाची खिचडी मिळेल हॉस्टेलमध्ये. आणि हे म्हणजे
अप्रतिम अप्रतिम. मंडळी आत्ताच जेवण आलो प्रसादाला हॉटेलमधून. अप्रतिम चव, अप्रतिम सोय. तिथले सेवेकरी तुम्हाला माऊली माऊली म्हणून तुमच्या ताटामध्ये जेवण ज्या प्रकारे वाढतात ना, तुम्हाला आपुलकीची फिलिंग येते. खूपच सुंदर जेवण आहे, बजेट फ्रेंडली. बाहेर जेवढ्यामध्ये तुम्ही जेवण ना त्याच्यापेक्षा कमी खर्चात तुमचं काम होईल. तिथे गेल्यावरती तुम्हाला गजानन महाराजांचं दर्शनही होईल आणि सुंदर घरच्यासारखं जेवण मिळेल. त्यामुळे तुम्ही आवर्जून भेट द्या. प्रसादालय हॉटेल, राम मरतू रोड, गजानन महाराजांच्या मठाच्या शेजारी, ठाणे. नक्की भेट द्या.